हॅलो मंडळी, मी स्नेहल या नव्या कोरा व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सध्या खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये लहान मुलांची घरातली बाळांची काळजी कशी घ्यायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. क्रमांक 1, घर आणि जी रूम ज्यामध्ये मुलं खूप वेळ असतात तिथलं वातावरण उबदार ठेवायचं. उबदार ठेवण्यासाठी तुम्ही छानपैकी मुलांना त्रास होणार नाही असे धूप घरात वापरू शकतात किंवा दारं खिडक्या बंद करून जाड पडदे वापरायचे आणि घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्यायची. क्रमांक 2, ह्युमिडिफायर हा मार्केटमध्ये सहज मिळतो. याच्यामुळे काय होतं तर रूमचं टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे वातावरणातील विशेषतः त्या रूममधील आर्द्रता ओलावा हा मेंटेन राहिल्याची काळजी घेतली जाते. याचा फायदा कोणाला होतो बरं, तर त्या व्यक्ती ज्यांना सायनसचा त्रास आहे, त्याचप्रमाणे ते लहान मुलं ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो यांच्यासाठी ह्युमिडिफायर हा उत्तम पर्याय आहे. क्रमांक 3, बाळांना छानपैकी उबदार कपडे घालायचे. उबदार कपडे घालायचे म्हणजे असं नाही करायचं की एक जाड स्वेटर घातलं आणि झालं, असं नाही. तर मुलांना छान कॉटनचे लेअरवर कपडे घालायचे आणि त्याच्यावर मुलांना छानपैकी स्वेटर घालायचं. याच्यामुळे मुलांना गुदमरल्यासारखं होत नाही आणि एकदम जाड कपडे घातल्यामुळे त्यांच्या एकदम अंगावर येत नाही. त्याचप्रमाणे बाहेर जाताना मुलांना डोक्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत छानपैकी कव्हर करायचं आणि तरच त्यांना बाहेर फिरायला न्यायचं. क्रमांक 4, मुलांना छानपैकी मालिश करायची. तुम्ही यासाठी तिळीचं आणि मोहरीचं तेल वापरू शकतात. मुलांना आंघोळीच्या आधी 1-1.5 तास किंवा झोपायच्या आधी अर्धा तास तुम्ही मालिश करू शकतात. छान तेल कोमट गरम करून त्यांना हलक्या हाताने मालिश करायची, ज्याच्यामुळे त्यांचं ब्लड सर्क्युलेशन छानपैकी सुधारतं. त्यांच्या पायांना विश्रांती म्हणून मुलं गाढ झोपतात. क्रमांक 5, छान उबदार ब्लँकेट वापरायचं. मात्र हे ब्लँकेट खूप जाड नको की ज्याच्यामुळे मुलांना गुदमरल्यासारखं होईल. ब्लँकेट छान लाईटवेट असावं आणि त्याच्यामध्ये मुलांना सहज हालचाल करता यायला हवी. मुलांसाठीचे छान लाईटवेट आणि क्यूट असे ब्लँकेट मार्केटमध्ये मिळतात, तेही तुम्ही घेऊ शकतात. क्रमांक 6, तुम्ही ओवा कापूर हे कापूरदानीमध्ये लावू शकता किंवा ओवा कापूर लवंग यांची पुरचुंडी बाळ झोपल्यावर त्याच्या नाकाजवळ ठेवू शकतात. त्याचप्रमाणे मी माझ्या बाळासाठी अजून कोणकोणत्या गोष्टी करते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. क्रमांक 7, हायड्रेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हायड्रेशन म्हणजे लहान मुलांच्या आणि बाळाच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण मेंटेन करणं. जर 7 महिन्याच्या आतील मुलं असेल तर आईने त्यांना वेळोवेळी दूध पाजून त्यांना उबदार ठेवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे मोठा वयोगट असेल तर त्यांना तुम्ही बीट, गाजर, भोपळा यांचं सूप देऊ शकतात किंवा तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर हाही एक उत्तम पर्याय आहे. क्रमांक 8, सलाईन नॅझल ड्रॉप्स हे ड्रॉप्स इझिली मेडिकलमध्ये मिळतात. याच्यामुळे नाकातला सो कॉल्ड शेंबूड हा जर कडक झाला असेल आणि बाहेर येत नसेल तर तुम्ही नाकपुडीमध्ये 1-1 ड्रॉप टाकू शकतात, ज्याच्यामुळे बाळाचं नाक मोकळं व्हायला मदत होते आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होणार नाही. क्रमांक 9, स्वच्छता हा अतिशय महत्त्वाचा घरातला मुद्दा आहे. याच्यामध्ये तुम्ही बाळाचे सुशीचे कपडे छानपैकी धुवायचे, ते व्यवस्थित सुकवायचे, त्याच्यानंतरच ते वापरायचे. त्याचप्रमाणे घरामध्ये धूळ होणार नाही याची काळजी घ्यायची. त्याचप्रमाणे घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येईल आणि रूममधील हवा खेळती राहील याची काळजी घ्यायची आणि घरामध्ये कमालीची स्वच्छता पाळायची. क्रमांक 10, लसीकरण. डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेल्या महिन्याला सांगितलेल्या तारखेला मुलांचं छानपैकी लसीकरण करून घ्यायचं. त्यामुळे मुलांची इम्युनिटी वाढेल आणि त्यांना वारंवार होणारा त्रास होणार नाही. क्रमांक 11, या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर जास्तीत जास्त मुलाला बरं वाटायची अर्धा ते 1 दिवसच वाट बघायची. त्याच्यानंतर आपलं स्वतःचं डोकं न चालवता, स्वतःच्या डोक्याने मेडिसिन्स न देता डायरेक्टली दवाखाना गाठायचा. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे औषधोपचार करायचे आणि आपल्या लेकरांची, आपल्या बाळांची, आपल्या गोंडस मुलांची छानपैकी काळजी घ्यायची. या काळात आपल्या डोक्याचा वापर बिलकुलही करायचा नाही. डॉक्टर सांगतील तेच करायचं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, पटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि फॉलो करा. थँक्यू.